हॅलो फ्रेंड्स, आज आपण लक्ष्मी कॉईन्सचं पेंडंट कसं बनवायचं ते बघूया. त्यासाठी लागणारं साहित्य आहे मंगळसूत्राची पोत, लक्ष्मी कॉईन, काही घुंगरू, पोवळा मणी, त्यानंतर 4 mm खरबुजा मणी, काही टूल्स लागणार आहेत. आता आपण पेंडंट कसं बनवायचं ते पाहूया. त्यासाठी 18 गेजची तार आपण घेणार आहोत. त्या तारेला एक छोटासा लूप बनवून घेऊयात. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये राऊंड नोज फ्लायरच्या मदतीने आपण एक छोटासा लूप बनवून घेणार आहोत. अगदी पटकन होतो लूप बनवून, 18 गेजची तार असल्यामुळे. तर त्यामध्ये आता आपण एक पोवळा घालून घेणार आहोत. पोवळा मणी घातल्यानंतर एक 4 mm खरबुजा मणी घालणार आहोत. त्यानंतर एक लक्ष्मी कॉईनचं पेंडंट आपण ॲड करूयात. पेंडंट तुम्ही तुमच्या चॉईसनुसार कोणतीही डिझाईन घेऊ शकता. माझ्याकडे हे अवेलेबल आहे म्हणून मी हे वापरलं. त्यानंतर परत एक खरबुजा मणी, परत एक पोवळा. अशा प्रकारे आपण अजून एक पेंडंट त्यात ॲड करणार आहोत. पोवळा, खरबुजा मणी, लक्ष्मीचं पेंडंट, परत पोवळा. हे झाल्यानंतर आपण त्याला दुसऱ्या बाजूने सुद्धा लूप बनवून घेणार आहोत. त्यासाठी एक्स्ट्राची राहिलेली तार आपण कट करून घेऊयात. तार कट केल्यानंतर दुसऱ्या बाजूला सुद्धा एक छोटंसं लूप तयार करून घेऊया. व्हिडिओत बघताच आहे तुम्ही, त्याप्रमाणे करू शकतो आपण. तर ऑलमोस्ट आपलं पेंडंट तयार होत आलं आहे. तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंट करून नक्की सांगा. पेंडंट तयार झाल्यानंतर आपण खालच्या साईडनी त्याला घुंगरू अटॅच करून घेणार आहोत. त्यासाठी जम्परिंग अशा प्रकारे ओपन करून घ्यायचे पक्कडच्या साह्याने. त्यामध्ये 3 गोल्डन कलरचे घुंगरू ॲड करून घेऊयात आपण. आणि ते घुंगरू खाली लक्ष्मी कॉईनच्या पेंडंटला ॲड करूयात आपण. अशा प्रकारे दोन्ही पेंडंटला ॲड करून घेऊयात. मग आपलं पेंडंट पूर्णपणे रेडी झालेलं असेल. तर त्याला आता आपण मंगळसूत्राची पोत अटॅच करणार आहोत. माझ्याकडे 36 इंचाची पोत आहे, 30 इंचाची पण चालू शकते. आपण आपल्या आवडीप्रमाणे हाईट ठेवू शकतो. तर हीच प्रोसेस वापरून आपण नेकलेससुद्धा तयार करणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. तो व्हिडिओसुद्धा बघायला विसरू नका. तुम्ही जर का माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आत्ताच चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे पुढचा व्हिडिओसुद्धा तुम्हाला बघायला मिळेल. त्याचबरोबर तुम्हाला आणखीन कोणते व्हिडिओ बघायला आवडतील तेही मला नक्की सांगा. मी ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. तर हे पेंडंट, हे मंगळसूत्राची नवीन डिझाईन तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा. थँक्यू.